नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग आज आपल्या समोर नगर परिषदेमध्ये जो टेक्निकल सिलेबस आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा त्याचं डिकोडिंग घेऊन आली आहे. अर्थातच आपण संपूर्ण सिलेबस मध्ये कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल किंवा कोणकोणते सब्जेक्ट आपल्याला अभ्यासायचे आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला सब्जेक्ट जो आपल्याला या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे तो म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. आता हा सब्जेक्ट स्टेट लेवलच्या एक्झामसाठी खूप कमी प्रमाणात असतो, परंतु या सब्जेक्टचा अभ्यास जे लोक ईएससी किंवा गेटचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट खूप स्कोरिंग सब्जेक्ट असतो, कारण या सब्जेक्टला पडणारे जे क्वेश्चन्स आहेत ते इझी लेवलला असतात आणि ज्यामुळे ह्या सब्जेक्टला पैकीच्या पैकी मार्क देखील ते गेट आणि ईएससी मध्ये मिळवतात. तर तुम्ही देखील ह्या सब्जेक्टचा प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला तुमचे या सब्जेक्ट मधले मार्क्स हे कट होणं खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण या सब्जेक्टचा एक ड्रॉबॅक एकच आहे की याला प्रॅक्टिसची गरज लागते. जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करणार तर या सब्जेक्टचे मार्क्स तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तर याच्यामध्ये जर अभ्यास करायच्या गोष्टी आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मॅट्रायसेसचा अभ्यास करायचा आहे. दुसरं म्हणजे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन अंडर इंटिग्रल साइन, त्यानंतर डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, ह्या 6 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये करायचा आहे. परंतु या 6 सब्जेक्टचा 6 टॉपिकचा अभ्यास करताना देखील त्यातले जे सब टॉपिक्स आहेत जसं की टाइप ऑफ मॅट्रायसेस, आता त्यामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, हार्मिटियन, स्क्यू हार्मिटियन, युनिटरी, ऑर्थोगोनल मॅट्रायसेस, प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रायसेस हे सारे सब टॉपिक दिलेले आहेत. याचा मिनिंग काय आहे की तुम्हाला त्या जे पॉइंट दिलेले आहेत म्हणजे स्क्यू सिमेट्रिक, मग स्क्यू सिमेट्रिक कशाला म्हणायचं, सिमेट्रिक कशाला म्हणायचं, या गोष्टीचा तुम्हाला एक ब्रीफ आयडिया असली पाहिजे. तर हे जे तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये त्याच्या प्रत्येक मॅट्रायसेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो आपला सेकंड टॉपिक आहे मॅट्रायसेस मधला तो म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स युजिंग इलियन फॉर्म्स, म्हणजे ह्या रँक आपल्याला मॅट्रायसेस मध्ये अभ्यास करायची आहे. त्यानंतर रिडक्शन टू नॉर्मल फॉर्म या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पीएक्यू इन नॉन फॉर्म्स, सिस्टम ऑफ होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस इक्वेशन, लिनियर म्हणजे होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस इक्वेशनचा अभ्यास आपल्याला मॅट्रायसेस मध्ये करायचा आहे. त्यानंतर लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट वेक्टर्स म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला वेक्टर या लिनियर आणि इंडिपेंडंट वेक्टरचा अभ्यास करायचा. तर मॅट्रिसेसचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ह्या डेफिनेशन्स आणि याच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज आणि त्यानंतर त्याचे 4-5 खाली टॉपिक्स दिलेले त्या रिलेटेड क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. इतकं केलं की तुमचं मॅट्रिसेस कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अँड हायर ऑर्डर, त्यानंतर डिफरन्शियल्स आणि ह्या त्याचे पार्शियल डिफरन्शियल्स, त्याच्यानंतर डिफरन्शियल ऑफ कंपोजिट अँड इम्प्लिसिट फंक्शन, युलर्स थेरम ऑफ होमोजिनियस फंक्शन अँड 2 and 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, त्याच्यानंतर डिडक्शन फॉर्म ऑफ युलर्स थेरम. आता पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचाही सिलेबस गेट आणि ईएससी साठी खूप वास्ट आहे. त्या पूर्ण सिलेबसचा अभ्यास न करता हे निवडक जे टॉपिक आहेत जे आपल्याला सिलेबस मध्ये दिलेले आहेत त्याच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे करायचंय. याच्या आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जसं मॅट्रिसेस मध्ये आपल्याला हा थेरी पार्ट होता तसा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला थेरी पार्ट नाहीये. प्युअरली न्यूमेरिकल फॉर्म मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला अभ्यास करायचे. त्यानंतर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट अँड व्हेरिएबल कोएफिशिएंट ऑफ हायर ऑर्डर. आता ह्या टॉपिक मध्ये हा एक टॉपिक आहे. त्यानंतर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट म्हणजे व्हेरिएबल कोएफिशिएंटचा आपल्याला यामध्ये अभ्यास नाही करायचा आहे, कारण जर डिफरन्शियल इक्वेशनचा अभ्यास करायला गेला तर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल पकडून हा खूप मोठा सिलेबस होऊन जातो. तर ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त कॉन्स्टंट कोएफिशिएंटचे जेवढे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यावरती कमांड मिळवायची आहे. त्याच्यानंतर डिफरन्शियल अंडर इंटिग्रल साइन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन,
डिफरन्शियल अंडर इंटिग्रल साइन विथ कॉन्स्टंट लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे जो न्यूमरिकल मेथड्सचे जे आपले सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पण ट्रॅपोझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 आणि सिम्पसन्स 3/8 रूल, ह्या 3 रूलचा यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि डबल इंटिग्रेशन मध्ये जे डबल इंटिग्रेशनचे जे थेरम आहेत, चेंज इन ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन, इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रेशन बाय चेंजिंग ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन अँड चेंजिंग द पोलार फॉर्म, आणि ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये सुद्धा त्याचं ऍप्लिकेशनचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ डबल इंटिग्रल टू कम्प्युटर compute area, mass, volume, application of triple integration for compute volume. अशा प्रकारे आपल्याला मॅथमॅटिक्सचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर करायचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गेट आणि ईएससीच्या नोट्स या ऍज इट इज फॉलो करू नका. आधी सर्वात अगोदर सिलेबस पहा, सिलेबस मधले टॉपिक पहा, त्याच्यामध्ये असणारा थेरी पार्ट कोणता लक्षात ठेवायचा आहे आणि जो नॉन थेरी पार्ट त्याच्यामध्ये जे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे तो सॅग्रेगेट करा टॉपिक वाईज, आणि त्यानुसार तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह करा. आणि एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही गेटचे 1 मार्क्स आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तसेच जे ईएससीच्या थेरी पेपर मध्ये जो क्वेश्चन येतो ते देखील सॉल्व्ह करू शकता. आपल्या एक्झामला कॅल्सी अलाउड नाहीये, सो इझी क्वेश्चनच तुम्हाला मॅथमॅटिक्सचे सॉल्व्ह करण्यात येतील, जे कमी वेळामध्ये आणि अॅक्युरेटली सॉल्व्ह होतील. सो विदाउट कॅल्सी यूज न करता जे क्वेश्चन सॉल्व्ह होतील असेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू नका, कारण गेट आणि ईएससीचे गेटचे बरेच क्वेश्चन असे आहेत की ज्यामध्ये कॅल्सीचा यूज केल्याशिवाय ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. सो क्वेश्चन सॉल्व्ह करताना देखील जे इझी क्वेश्चन आहेत ज्याचं कॅल्क्युलेशन आपण हँड करू शकतो असेच क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. आणि अशा प्रकारे तुम्ही मॅथमॅटिक्सचं अभ्यासाचं नियोजन करा. त्याच्यानंतर आपला दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. यामध्ये काय आहे, सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. याच्यामध्ये रिझल्टंट ऑफ कोप्लॅनर फोर्सेस, पॅरलर फोर्सेस, नॉन कॉन्करंट फोर्सेस, देन मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट अ पॉइंट, कपल, वॅरागॉन्स थेरम्स, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड फोर्सेस इन प्लेन, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स थेरम. आता ह्यामध्ये कसं आहे की बराचसा पार्ट हा थेरी आहे. म्हणजे सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस मध्ये रिझल्टंट कशाला म्हणायचं, पॅरलल फोर्स काय असतो, नॉन पॅरलल कसा असतो, तुम्ही बऱ्यापैकी फोकस हा बेसिक वरती द्या. कारण जेव्हा टीसीएस आणि आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते त्यावेळी त्यांचा फुल ऑन फोकस हा बेसिक्स वरती असतो. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचं ऍप्लिकेशन हे इझी असतं, परंतु बेसिक तितकं डिफिकल्ट असतं. सो आपल्याला पेपरला बसल्यानंतर तो पेपर अवघड आहे असं वाटतं, परंतु पेपर इझी असतो, कारण तो पेपर पूर्णपणे बेसिक वर डिपेंड असतो. सो तुमचे बेसिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअर केले तर ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होईल. आणि तसेच बेसिक सोबत तुमचे कॉन्सेप्ट देखील तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअर करा आणि अॅक्युरेसीसाठी मल्टिपल क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचं नियोजन करू शकता. त्याच्यानंतर मेकॅनिक्स मध्ये दुसरा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फॉर कॉन्करंट फोर्सेस, पॅरलल फोर्सेस, कॉन्करंट अँड नॉन पॅरलल फोर्सेस, जनरल सिस्टीम ऑफ फोर्सेस अँड कपल, टाइप ऑफ सपोर्ट, लोड्स, बीम, अनालिसिस ऑफ ट्रसेस. त्याच्यानंतर लॉ ऑफ फ्रिक्शन, त्यामध्ये कोन फ्रिक्शन, इक्विलिब्रियम बॉडीज अँड इन्क्लाइंड प्लेन, ऍप्लिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग वेजेस, लॅडर्स, स्क्रू फ्रिक्शन. त्यानंतर कायनेमॅटिक्स मध्ये काय आहे की व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, रेक्टिलिनियर मोशन, मोशन अलॉंग प्लेन कर्व पाथ. त्याच्यानंतर टँजेन्शियल आणि नॉर्मल कंपोनंट ऑफ ऍक्सेलरेशन, देन मोशन कर्व, त्याच्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन आणि रिलेटिव्ह मोशन आणि न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. अशा प्रकारे तुम्हाला कायनेटिक्सचा अभ्यास करायचा आहे. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला पुढचा टॉपिक म्हणजे सेकंड लॉ ऑफ, जो न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ वर्क अँड एनर्जी, डी अल्म्बर्ट्स प्रिन्सिपल, इक्वेशन ऑफ डायनॅमिक इक्विलिब्रियम, मुवमेंट ऑफ एनर्जी प्रिन्सिपल्स, त्यामध्ये लिनियर मोमेंटम, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इम्पॅक्ट ऑफ सॉलिड बॉडीज, डायरेक्ट अँड ऑब्लिक्यूट इम्पॅक्ट अँड इम्पॅक्ट ऑफ सॉलिड बॉडीज, सेमी इलॅस्टिक इम्पॅक्ट अँड प्लास्टिक इम्पॅक्ट. अशा प्रकारे तुम्हाला मेकॅनिक्सचा अभ्यास करायचा आहे. आणि मेकॅनिक्सचा अभ्यास करताना देखील तुम्ही अशा प्रकारे याचं सॅग्रिगेशन करू शकता की ज्यामध्ये जो तुम्हाला कॉन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, ते तुम्ही एका साईडला
त्याच्यात त्या गोष्टीचा अभ्यास करू शकता. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही जे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे मेकॅनिक्स मध्ये देखील काही याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत आणि काही गोष्टी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल लक्षात ठेवायच्या आहेत आणि काही डेफिनेशन्स आहेत, फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला डायरेक्ट एक्झामला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं अभ्यासाचं नियोजन करताना इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, फॉर्म्युले, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट फॉर्म्युले, इम्पॉर्टंट डेफिनेशन, कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि त्याच्यानंतर MCQ सॉल्विंग, ह्या 3 सेक्शन मध्ये जर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला प्रॉपरली डिवाइड केलं तर तुमचं प्रिपरेशन खूप इझी लेवलनी होऊन जाईल. आता पुढचा सब्जेक्ट आहे अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स. त्यामध्ये 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, कॅल्क्युलेशन ऑफ हीट वर्क अँड व्हेरियस प्रोसेस, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, thermodynamics property, charts, table, availability and irreversibility and thermodynamic relation. म्हणजे जो आपल्याला गेट आणि ESC आणि बाकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जो आपला थर्मोडायनॅमिकचा सिलेबस असतो तो ऍज इट इज सिलेबस आपल्याला इथंच अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये ऍडिशन म्हणजे थर्मोडायनॅमिक रिलेशन, हा सिलेबस देखील थोडासा कधी कोणत्या एक्झामला असतो, कोणत्या एक्झामला नसतो, परंतु ह्या एक्झामला थर्मोडायनॅमिक रिलेशनचाही तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड टर्बो मशिनरी. याच्यामध्ये काय आहे, फ्लुइड डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज. हा जो आहे हा पूर्ण थेअरी पार्ट आहे. याच्यामध्ये जे फ्लुइडचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी अँड कन्सेप्ट ऑफ कंटिन्युअम. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स, फ्लुइड स्टॅटिक्स, मॅनोमेट्री, बायन्सी, फोर्स ऑफ सबमर्ज बॉडी, स्टॅबिलिटी ऑफ फ्लोटिंग बॉडीज, देन विस्कस फ्लो. विस्कस फ्लोजला आपण लॅमिनार फ्लो असं बोलतो. त्यानंतर बाउंड्री लेअर, इलेमेंटरी ऑफ टर्ब्युलंट फ्लो, फ्लो थ्रू पाईप्स, हेड लॉस इन पाईप आणि व्हेलॉसिटी डायग्राम. आता हे लक्षात घ्या की फ्लुइड मशिनरी मध्ये आपल्याला फक्त त्यांनी व्हेलॉसिटी डायग्राम हा पोर्शन दिलेला आहे, परंतु अभ्यास करताना तुम्ही जे काही टर्बाईन्स आहेत म्हणजे रिॲक्शन टर्बाईन, इम्पल्स टर्बाईन, ह्याची बेसिक थेअरी तुम्हाला वाचून जाणं गरजेचं आहे. कारण यामध्ये व्हेलॉसिटी डायग्राम्स दिलेत, पण व्हेलॉसिटी डायग्राम कोणाच्या, कशाच्या, त्या ज्या इम्पल्स टर्बाईनच्या आहेत की रिॲक्शन टर्बाईनच्या हे मेन्शन केलेलं नाही. त्यामुळं थोडी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही टर्बो मशिनरी मधनं घेऊन जाणं परीक्षेला जाताना हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. याच्यामध्ये काय, वेपर अँड गॅस रेफ्रिजरेशन सायकल, हीट पंप सायकल, प्रॉपर्टीज ऑफ मॉइस्चर अँड सायकोमॅट्रिक चार्ट अँड बेसिक सायकोमॅट्रिक प्रोसेस. म्हणजे काय की जो मधला जो पोर्शन आहे जो रेफ्रिजरेशन मधला, ज्याच्यामध्ये आपल्याला रेफ्रिजरंट, प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट, देन कंपोनंट ऑफ रेफ्रिजरंट सायकल, देन अदर बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास नाही करायचा. आपल्याला फक्त सायकल आणि सायकोमॅट्रिक वरती फोकस जास्त प्रमाणे ठेवून आणि RAC चा विषय, RAC हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे कम्प्लीट करायचा आहे. पण जे प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट आहे हा पोर्शन तुम्ही स्किप केला तरी पण चालू शकतो. त्याच्यानंतर इंटरनल कंबक्शन इंजिन. याच्यामध्ये काय आहे की क्लासिफिकेशन ऑफ IC इंजिन, देन सायकल अनालिसिस ऑफ SI CI इंजिन, देन CI इंजिन, सुपर चार्जिंग अँड टर्बो चार्जिंग. हा जो पोर्शन आहे ना सुपर चार्जिंग अँड टर्बो चार्जिंग, हा थोडा ना इम्पॉर्टंट होऊन जातो, कारण बऱ्याच एक्झामला सुपर चार्जर आणि टर्बो चार्जर वरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. सो हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. एक वेळी क्लासिफिकेशनला इतकं इम्पॉर्टन्स नाहीये, कारण क्लासिफिकेशन जरी सिलेबस मध्ये दिलेलं असेल तरी एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन क्लासिफिकेशनवर पडत नाही, परंतु सुपर चार्जर आणि टर्बो चार्जर याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे क्वेश्चन्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे हे तुम्ही चांगल्याने करून जा. त्यानंतर परफॉर्मन्स अँड अनालिसिस ऑफ SI आणि CI इंजिन, म्हणजे जे आपलं ब्रेक थर्मल इफिशियन्सी आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल इफिशियन्सी, ब्रेक पॉवर, इंडिकेटेड पॉवर, या गोष्टींचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन एअर पोल्युशन ड्यू टू IC इंजिन, हेही चांगल्या प्रकारे करून जा की याचे जे नॉर्म्स आहेत, एअर पोल्युशन जे आहेत त्याच्यामध्ये नॉक्स फॉर्मेशन कुठे होतं, कॅटलिक कन्व्हर्टर कुठे यूज जातं, मग 2 वे कॅटलिक कन्व्हर्टर कुठे यूज करतो आपण, 3 वे कुठे करतो, या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये करायचा आहे. बाकी इंजिन लुब्रिकेशन, देन इंट्रोडक्शन टू CI LPG व्रँकल इंजिन, ह्या थोड्याशा नॉमिनल गोष्टी आहेत की याच्यावरती क्वेश्चन्स खूप कमी बनतात, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जो मिसिंग पार्ट आहे तो म्हणजे कंबक्शन. मग SI मध्ये कसं कंबक्शन होतं, CI मध्ये कसं कंबक्शन होतं, त्याच्यानंतर नॉकिंग, डेटोनेशन, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला ह्यामध्ये करणं गरजेचं आहे, जरी यामध्ये दिलं नसलं तरी पण, कारण तो बेसिक पार्ट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन खूप चांगल्याने फॉर्म होतात.
त्यानंतर पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, म्हणजे आता ह्याच्यामध्ये पॉवर प्लांट मध्ये हायड्रो पॉवर प्लांटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी दुसऱ्या पॉवर प्लांटचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. हायड्रो पॉवर प्लांट मध्ये रेनफॉल, रन ऑफ, इट्स मेजरमेंट, हायड्रोग्राफ, ड्युरेशन कर्व, रिझर्वायर स्टोरेज कॅपॅसिटी. आता हे काय करायचं माहितीये का, आता रेनफॉल टॉपिक घ्यायचा, नेटवरती सर्च करायचा रेनफॉल काय आहे कसं आहे, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा त्यांचा जो एक सब्जेक्ट आहे त्यामध्ये हे सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्यातला फक्त बेसिक बेसिक डाटा तुम्ही हे करायचंय, सॅग्रिगेट करायचं आणि तुमच्या नोट्स प्रिपेअर करायच्या. तेवढ्या याच्यामध्ये हा सब्जेक्टचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यानंतर लेआउट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हा एक आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त लेआउटचा अभ्यास करायचा आहे की जो आपला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये पंप, रिझर्वायर, त्याच्यानंतर पेन स्टॉक, हेड स्टॉक, जे वेगवेगळे हेड आहे त्याबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची. तर त्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट आहे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आता हा जो टॉपिक आहे ना, हा ऍज इट इज MES असिस्टंट इंजिनियरच्या एक्झामला होता. त्यामध्ये काय आहे की सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी. मग सोलार एनर्जी मध्ये पण काय आहे की वेगवेगळे सोलार कॉन्सन्ट्रेटर, ट्रॅकिंग डिश आणि पॅराबोलिक थ्रू कॉन्सन्ट्रेटिंग जनरेटिंग सिस्टीम, सेंट्रल टॉवर, सोलार पॉवर प्लांट, सोलार पॉन्ड्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ पॉवर जनरेशन, EPV सेल. तर सोलार एनर्जी संबंधित जे पण काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ESC PYQ जे आहेत रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी त्याचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामधून रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी तुमचा कव्हर होऊन जातो. आता रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीचा दुसरा म्हणजे कोणता आहे की विंड एनर्जी. त्याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याला बेसिक कंपोनंट ऑफ विंड एनर्जी, टाइप ऑफ विंड टर्बाइन, त्याच्यानंतर परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ विंड टर्बाइन, पॉवर इन विंड, विंड इलेक्ट्रिक जनरेटर, विंड कॅरेक्टरिस्टिक्स अँड साइट सिलेक्शन, विंड फॉर्म्स फॉर बल्क पॉवर अँड सप्लाय टू ग्रिड. तर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास तुम्हाला विंड एनर्जी मध्ये करायचा आहे. पण तरी पण तुम्ही तुमचं मोस्ट ऑफ द फोकस हे सोलार एनर्जी वरती ठेवा, कारण मॅक्सिमम क्वेश्चन हे सोलार एनर्जी वरती विचारले जातात. विंड वरती क्वेश्चन्स आहेत पण ते क्वेश्चन्स बेसिक आहेत, तो तुम्ही विंड चांगल्या प्रकारे टॅकल करतात, परंतु सोलार एनर्जी वरती तुमचा होल्ड असणं गरजेचं आहे. आणि ESC प्रिव्हियस इयर रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी साठी तुम्ही प्रेफर करा, कारण त्याच्यामध्ये असणारी जी थेअरी आणि जो फॅक्च्युअल डाटा आहे तो तुम्हाला ऍज इट इज एक्झामला विचारण्यात जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस, स्ट्रेन, इलास्टिक कॉन्स्टंट, पॉइझन्स रेशो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस, शियर फोर्स अँड बेंडिंग, मोमेंट डायग्राम, डिफ्लेक्शन ऑफ बीम, थिन सिलेंडर अँड स्पेरिकल शेल, स्ट्रेन एनर्जी अँड टॉर्शन. म्हणजे जो बाकीच्या एक्झामला जो सॉमचा सिलेबस आहे तो ऍज इट इज याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर थेरी ऑफ मशीन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कायनेमॅटिक्स, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, मशीन, लिंक्स अँड इट्स टाइप, कायनेमॅटिक पेअर्स, कायनेमॅटिक चेन अँड मेकॅनिझम, ग्रबलर्स क्रायटेरिया, इन्व्हर्जन ऑफ कायनेमॅटिक चेन, इन्व्हर्जन ऑफ 4 बार चेन, त्यानंतर सिंगल स्लाइडर क्रँक चेन, डबल स्लाइडर क्रँक चेन, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सेलरेशन ऑफ प्लेन मेकॅनिझम. देन डायनामिक अनालिसिस मध्ये तुम्हाला कॅम्प्स, गिअर ट्रेन्स, फ्लाय व्हील्स अँड गव्हर्नर, बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग, आणि बॅलन्सिंग मध्ये तुम्हाला रेसिप्रोकेटिंग अँड रोटरी मासेसची बॅलन्सिंग बघायची आहे. त्याच्यानंतर गायरोस्कोप, फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन, सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम, इफेक्ट ऑफ डॅम्पिंग, व्हायब्रेशन इन आयसोलेशन, रेझोनन्स, क्रिटिकल स्पीड ऑफ शाफ्ट. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला थेरी ऑफ मशीन्स मध्ये आणि व्हायब्रेशन मध्ये अभ्यास करायचे. म्हणजे हाही एक्झॅक्ट सिलेबस आहे, कॉपी पेस्ट आहे जो बाकीच्या इतर एक्झाम्सला असतो. तसेच ESC आणि गेटला सुद्धा हाच सिलेबस प्रेफर केला जातो. त्यानंतर हा मशीन डिझाईनचा सिलेबस आहे. मशीन डिझाईन मध्ये डिझाईन कन्सिडरेशन इन कास्टिंग अँड फोर्जिंग हा थेरी पार्ट आहे. त्याच्यानंतर थेरीज ऑफ फेल्युअर, देन डिझाईन ऑफ स्टॅटिक लोडिंग, डिझाईन अगेन्स्ट फ्लक्च्युएटिंग लोडिंग, देन डिझाईन ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ स्प्रिंग, डिझाईन ऑफ बेल्ट्स. अशा प्रकारे तुम्हाला MD चा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पण आता डिझाईन ऑफ स्प्रिंग, मग पॅरलल स्प्रिंग असताना कशी डिझाईन करतो आपण, देन स्प्रिंग ज्या सिरीज मध्ये असताना कसे करतो, म्हणजे
जे टॉपिक जरी दिलेला असेल ना तर त्यातला बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करत चालायचं. अशा प्रकारे तुमचा आणि एमडीचा 50% सिलेबस हा तुमचा सॉम मध्येच कव्हर होऊन जातो. त्याच्यामुळे एमडी कव्हर करणं इतकं पण डिफिकल्ट नाहीये. त्याच्यानंतर मटेरियल टेक्नॉलॉजी हा मटेरियल सायन्सचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेन हार्डनिंग, then constitution of alloys, iron carbon equilibrium diagram, most important. Then heat treatment of steel, cast iron, introduction to international standards and code. हा एक आहे सिलेबस. हा MES ला सुद्धा होता. त्याच्यामध्ये जे आपले माइल्ड स्टील आहे, त्याच्यानंतर कास्ट आयर्न आहे, त्यांचं डेझिग्नेशन कसं आपण केलं जातं, मग त्यांच्यामध्ये असणारी जी स्ट्रेंथ आहे त्याचं डेझिग्नेशन कसं करतो, म्हणजे एखादं मटेरियल डिफाईन करताना आपण त्या मटेरियलला टेक्निकली कसं आपण डिफाईन करू शकतो, की ज्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रेंथ, प्रॉपर्टीज, त्याचं कंपोजिशन सगळं आपण एका वर्ड मध्ये कसं सांगू शकतो, ते या इंट्रोडक्शन टू इंटरनल स्टँडर्ड्स वरती आहेत. याच्यामध्ये तुम्ही दोनच याचा करा, एक म्हणजे कास्ट आयर्न आणि स्टील. ह्या दोनच मटेरियलचं तुम्ही डेझिग्नेशन चांगल्या प्रकारे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नॉन फेरस मेटल्स अँड अलॉयज, फटिक फेल्युअर, क्रीप, अलॉय स्टील, स्ट्रेंथनिंग मेकॅनिझम, पावडर मेटलर्जी, म्हणजे मटेरियल सायन्सचा बऱ्यापैकी सगळा सिलेबस इथे कव्हर करायचा आहे. त्यानंतर हा जो 15, 16, 17, 18, 19, 20 हा सगळा इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. याच्यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे बुक्स सुद्धा प्रेफर करू शकता, कारण सिव्हिल इंजिनिअरिंगला इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा टॉपिक असतो. त्याच्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट येऊन जातं, त्याच्यानंतर एअर पोल्युशनही त्यांच्या सिलेबसमध्ये कव्हर होऊन जातं. सॉलिड वेस्ट हा सगळा, म्हणजे हे जे 5 टॉपिक आहे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बुकमधून ह्याच्याशी रिलेटेड जेवढा काही डाटा आहे तो बेसिक कव्हर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या टेक्निकल सिलेबसचं पूर्ण प्रिपरेशन करायचे. हे सर्व टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे. आता हे टॉपिक तुम्हाला एका चांगल्या बुक मधून किंवा नोट्स मधून तुम्हाला वाचायचे आणि त्यानंतर तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, ज्यामध्ये हे जे खुर्मी एस चांद पब्लिकेशनचं खुर्मी गुप्ताचं जे बुक आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळा स्टॅटिक डाटा कव्हर होऊन जातो. त्यानंतर SSC ज्युनियर इंजिनियर रिक्रुटमेंट जी एक्झाम होती, ह्याच्यासाठी असणारे जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत ते तुम्ही ते तुम्ही आपल्या एक्झामसाठी प्रेफर करू शकता. आणि तसेच प्रॅक्टिससाठी तुम्ही अदर बुक सुद्धा रेफर करू शकता, जर तुम्हाला टाइम परमिट केला तर. परंतु हे दोन जे एमसीक्यूचे सोर्सेस आहेत ते चांगल्याने कव्हर करा, म्हणजे कराच, कारण ह्या एक्झामसाठी हे 2 बुक खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर टेस्ट सिरीज. आता सरळ सेवा भरती मित्रांनो, सरळ सेवा भरतीमध्ये एकच सिंगल एक्झाम आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची पोस्ट मिळणार आहे. तर यामध्ये अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करून जाते, कारण तुम्ही अभ्यास सर्व व्यवस्थित करणार, सगळ्या गोष्टी एमसीक्यू सॉल्व्ह करणार, परंतु तुमची जर जे अॅक्युरेसी आहे ती जर मेंटेन होत नसेल किंवा तुमचा टाइम मॅनेजमेंट चांगल्याने होत नसेल तर तुमची जी पोस्ट आहे ते मिळण्यापासून तुम्ही दूर राहू शकता. सो टेस्ट सिरीजचा तुम्ही मॅक्सिमम वापर करा, तुमच्या होणाऱ्या चुकांचं प्रॉपर अनालिसिस करा आणि ही पोस्ट चांगल्याने मिळवा. सर, सो दिस इज ऑल अबाउट माय साइड. धन्यवाद.